तर मित्रांनो, तुम्ही नवी मुंबईमध्ये घर शोधत आहात, वाशी टू पनवेल पर्यंत. अच्छा, 1 RK, 1 BHK, 2 BHK, बंगलो फ्लॅट असे प्रत्येक प्रकारचे फ्लॅट जर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला या ऑफिसमध्ये यावं लागेल. तर आज आपण त्या व्यक्तीशी भेटणार आहोत, त्यांच्याशी भेट घेणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रशांत लोखंडे. मी पनवेलमध्ये राहणार आहे आणि माझा बिझनेस आहे रिअल इस्टेटचा. त्या फर्मचं नाव आहे श्री सिद्धनाथ रिअल इस्टेट. 4 वर्ष झाले या फर्मला माझ्या इकडे पनवेलला स्टार्ट करून. त्याच्या आधी मी फ्रीलॅन्सर काम करत होतो आणि त्याच्या अगोदर माझी कंपनीमध्ये मी काम करत होतो. तिथे काम करत असताना कोविडमध्ये आपल्याला काही कारणास्तवामुळे घरी बसावं लागलं. तेव्हा माझं जे पॅशन होतं रिअल इस्टेटचं ते माझ्या लक्षात येऊन मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला पनवेलमध्ये. आणि राहणारा इकडच्या असल्यामुळे, राहण्याचा मोठा इकडे झाल्यामुळे वाशी टू पनवेलमध्ये ज्या पण प्रॉपर्टी असतात म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून, नैनाच्या ऑथॉरिटीमध्ये किंवा MSRDCच्या अप्रोडमध्ये, MMRDAच्या अप्रोडमध्ये या गोष्टी मी तुम्हाला चांगल्या उपलब्ध करून देऊ शकतो. पनवेल टू वाशीमध्ये 1 RK टू 7 BHK पर्यंत देऊ शकतो. बंगलो प्लॉट देऊ शकतो तुम्हाला. कमर्शियल, रेसिडेन्शियल, लँड या सगळ्या प्रोव्हिजन मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो या गोष्टी. आणि मी पूर्णपणे ह्याची ट्रेनिंग घेऊन, रेराची ट्रेनिंग घेऊन मी एक्झाम देऊन रेरा व्हेरीफाईड एजंट पण झालेलो आहे. त्याचे सर्टिफिकेट मी ऑलरेडी इथे पब्लिश केलेले आहेत माझ्या ऑफिसमध्ये. आणि या पद्धतीने आम्हाला कसं म्हणजे एक चांगले ट्रस्टफुल व्यक्तीला आम्हाला चांगला फ्लॅट, त्याचा ड्रीम होम देता येईल ही माझी एकदम स्वतः मनापासूनची इच्छा आहे. कारण मराठी लोक किंवा परप्रांतीय लोक ह्यांना कसं आधीमध्ये कुठे कुठे फसवलं जातं. तर त्या गोष्टी आपल्याला न करता आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांना चांगला फ्लॅट विथ क्लिअर टायटल या गोष्टी मला त्यांना देता येईल ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी हे देवाच्या नावाने स्टार्ट केलेली फर्म आहे श्री सिद्धनाथ रिअल इस्टेट. तर मग आम्हाला इथे यायचं असेल, तुमच्या ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर कसे व्हिजिट करणार? एकदम कनेक्टिव्हिटी चांगली आहे इकडे. तुम्हाला मुंबईवरून यायचंय तरी तुम्ही अटल्स येथून येऊ शकतात किंवा ट्रेननी येऊ शकतात, बाय बसनी येऊ शकतात. कुठे पनवेल स्टेशनला उतरलात तरी तुम्ही या ऑफिसला इथे बसनी किंवा शेअरिंग ऑटोनी किंवा तुम्ही डायरेक्टली गार्डन हॉटेल पनवेलच्या इथे येऊ शकतात. गार्डन हॉटेल खूप फेमस आहे इथे, लँडमार्क. त्यामुळे पनवेलमध्ये तुम्ही गार्डन हॉटेल बोललं तर कोणी तुम्हाला इथे सोडेल. तिथेच माझं ऑफिस आहे, एकदम हायवे टच माझं ऑफिस आहे, सर्व्हिस रोडलाच. तुमच्याकडे किती लाखापर्यंत फ्लॅट अवेलेबल आहे, जसं मी आमच्या बजेटनुसार देऊ शकतो? मी सामान्य माणसापासून ते रिचेस म्हणजे जो मोठा लक्झरियस पर्सन आहे तेव्हापर्यंत मी त्याला फ्लॅट अवेलेबल करून देऊ शकतो. माझ्याकडे 1 RK 22 लाखापासून 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK जसं तुम्हाला पाहिजे, तसं तुम्हाला 7, 8 करोड, 9 करोड पर्यंत मी फ्लॅट देऊ शकतो. जसं तुमचा बजेट 30 लाख, 40 लाख, 50 लाख, 60 लाख. वाशी टू पनवेल अंडर कन्स्ट्रक्शन केलं, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये, रेडी टू मूव्ह मध्ये, रिसेल मध्ये या गोष्टी मी प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला चांगले. ते पण रेरा व्हेरीफाईड सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी क्लिअर टायटल वालेच प्रॉपर्टी देऊ शकतो. लोन वगैरे करायचं कसं? फायनान्स आमच्याकडे फायनान्स ऑलरेडी म्हणजे डिपार्टमेंटचे लोक आहेत, ती लोक ते प्रोव्हाइड करतात आणि नॅशनलाइज बँकेकडनं तुम्हाला लोन प्रोव्हाइड करून देऊ शकतो. आणि सपोज तुमचं काय हे आहे नॅशनलाइज ॲज वेल एज तुम्हाला मी प्रायव्हेट फायनान्समधनं पण लोन अवेलेबल करून देऊ शकतो. आम्हाला कुठल्याही बँकेतून करू शकता? शुअर. तुमच्या सिबिल रेकॉर्ड प्रमाणे जे असेल ते सगळं चेक केलं जाईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला मी उपलब्ध करून देऊ शकतो लोन. अच्छा, मग तुमच्या जवळ प्रॉपर्टीचा स्टेशनचा लांब किती जास्तीत जास्त किलोमीटर पर्यंत आहे? जसं तुम्ही इच्छुक असता राहण्याचं, जसं तुम्हाला जवळ पाहिजे स्टेशनच्या तर जवळ देऊ शकतो. जसं लांब मार्केटमध्ये किंवा काय. आणि नवी मुंबईमध्ये सगळे स्टेशन मोस्टली सिटीपासून लांब आहे. जसे वाशी बघा तुम्ही, फक्त सानपाडा जवळ आहे, पण जुईनगर जवळ, पण नेरूळ लांब आहेत. अशा गोष्टी म्हणजे नवी मुंबईत कसं सगळं प्लॅन सिटी असल्यामुळे सिटी आणि जरा स्टेशनचं जरा अंतर ठेवलेलंच आहे त्या प्लॅन प्रमाणे. तरी आपण इथे चांगल्या पद्धतीने त्यांना समजा स्टेशन जवळ पाहिजे तर तेही उपलब्ध करून देऊ शकतो आपण. कारण इथे मेट्रो इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून गेलेले आहेत. तर प्रांत म्हणजे बाहेरगावचे इन्व्हेस्टर्स, फॉरेनर इन्व्हेस्टर्स, आपले मुंबईचे इन्व्हेस्टर, पुण्याकडचे इन्व्हेस्टर्स हे सगळे इथे इन्व्हेस्ट करायला एकदम इच्छुक झालेले आहेत.
आणि हे कमर्शियल हब पण, कारण इथे या साईडला म्हणजे हा डोमेस्टिक असून इंटरनॅशनल असून कार्गो पण आहे इकडे, त्यामुळे इथं कमर्शियल व्हॅल्यू भरपूर होणार. JNPT जवळ आहे, कनेक्टिव्हिटी मुंबई गोव्याला तुम्हाला जायचं आहे, पनवेलला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायची आहे तर कनेक्टिव्हिटी चांगली आहे. पनवेलला गोव्याला जायचं गोवा रोड आहे, पुण्याला जायचं पुणा रोड आहे, मुंबईला जायचं अटल रोड आहे. सगळ्या गोष्टी एकदम सुखसोयीने चांगले केलेल्या आहेत आणि अजून याचे फ्युचरचे प्लॅन खूप चांगले कनेक्टिव्हिटी आहेत. मेट्रो या गोष्टी, कोस्टल रोड, या सर्व गोष्टी होत आहेत. म्हणजे इन फ्युचर मध्ये आपल्याला खूपच याचा फायदा होणार आहे. 100% अप्रिशिएशन भेटेल. अशीच प्रॉपर्टी तुमच्याकडे अवेलेबल आहे? यस तुम्हाला प्लॉट सिस्टम पाहिजे आहेत डेव्हलप केलेले विथ ऑल अम्युनिटीज, तेही तुम्हाला आम्ही उपलब्ध करू शकतो. कर्जतला, पनवेलला, जिथे जसं या पद्धतीने मोठमोठे ब्रँड घुसलेले आहेत ऑलरेडी, तर तुम्हाला ते मी उपलब्ध करू शकतो. फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट आहेत, त्या पद्धतीने पण तुम्हाला मी ते उपलब्ध करून देऊ शकतो. आणि सर तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिली तुम्ही. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.